पक्षात सगळे असले तर त्यांनी सांगितले की निधी मिळत नाही. म्हणजे निधीसाठी विरोधी पक्षातल्या आमदारांची, खासदारांची किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीची, नगरसेवकापासून सगळ्याच म्हणजे सरपंचापासून सगळ्याच खासदारापर्यंत सगळ्यांचीच अडवणूक केली जाते आणि सत्ताधारी पक्षाकडनं त्यांना पक्ष बदलण्यासाठी एक प्रकारे निधीची अडवणूक करून ब्लॅकमेल केलं जातं, प्रवृत्त केलं जातं. हे आज जे त्या सत्तेत गेलेत ह्यांच्या सगळ्यांच्या वक्तव्यातून दिसून येतं. मला त्यांना एवढंच सांगायचं, सत्ताधारी पक्ष जे आहेत सध्या राज्यात, तुमच्यासाठी निवडणुकीत किंवा गेल्या अनेक वर्षापासून जे कष्ट करतात कार्यकर्ते, जे तुमचे पदाधिकारी कष्ट करतात, जे तुमचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून आहेत, त्यांना निधी देता येतो का बघा. दुसऱ्यांना अडवून म्हणजे विरोधकांना अडवायचं आणि विरोधी पक्षातला एखादा लोकप्रतिनिधी असला तर त्या ठिकाणी एकदा आपण सरकार म्हणून बसल्यावर नंतर त्या ठिकाणी सगळी जनता सारखी पाहिजे. पण आपण बघतोय की वारंवार, साधं उदाहरण देतो, म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधी निधी द्यायचं तर तो तर विषय आहेच, पण 19ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती ते शेतकरी यांनी वगळलेत. म्हणजे आता हे लोकप्रतिनिधीपेक्षा शेतकऱ्यांपर्यंत पण सरकार गेलेलं आहे, म्हणजे विरोधकातल्या त्यांना विरोधी समजून असं. त्यामुळे सरकारचं वागणं दुर्दैवी आहे. आपल्या कार्यकर्त्याला काय निधी न्याय देता येतो का? गेल्या अनेक वर्षापासून जे काम करतायत त्यांना न्याय देत होतो का, त्यांना निधी देता येतो का, हेही सरकारनं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही सांगता ना, दुसरीकडे निधी वर्ग केलेला आहे मात्र त्यांनी खर्च केलेला नाही, असं देखील त्याचं उत्तर ते संबंधित स्वतःच देऊ शकतात. मी त्याबाबत माध्यमाच्या मधून बघितलं, त्याचं उत्तर ते स्वतःच देऊ शकतात. निधी खर्च का झाला नाही. जर का वेळ आली ओमराजेंच्या समोर तुम्हाला उभं उद्धव साहेब जे सांगतील, जे आदेश देतील त्याप्रमाणे मी काम करतो.